ANS News. बरोबर आहे। आज या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेविका सौ कृतुजा तारी यांच्या वतीने या ठिकाणी हे छत्री वाटपचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। खरं तर आजचा दिवस हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती दिवस आहे। या त्यांच्या जयंतीच्या दिवसाचं औचित्य साधून या आपल्या विभागातील अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत, त्याचप्रमाणे दत्तक वस्तीचे कामगार आहेत, या तळागाळातल्या खाली लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या या सेविकांसाठी हा कार्यक्रमाचं आयोजन आमच्या नगरसेविका शिवसेनेच्या कृतुजा तारी यांनी केलं होतं आणि या ठिकाणी त्यांना सगळ्यांना छत्री वाटप आम्ही करण्यात आलेलं आहे। आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी असंही आवाहन करतो की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळावा अशी सर्व मातंग समाजांकडून मागणी वाढत आहे, जोर धरत आहे। तर या गोष्टीचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा असं मी माझ्या शिवसेना विभागाच्या वतीने आज या ठिकाणी नमूद करतो। आणि माझ्या आजच्या या कार्यक्रमाला माझे सहकारी कैलासजी आरवडे, त्याचप्रमाणे कातेताई, स्थानिक शाखा प्रमुख नवनाथ मतकर आणि युवा सेनेचे सचिन जायबाई यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आज कृतुजा तारी यांनी घेतला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण, आणि शिवसैनिक कधीही तत्पर असतात काय झालं की आणि समाजकार्यामध्ये पुढे असतात। नक्कीच आम्ही नेहमीच वारंवार आमच्या भाषणामध्ये सांगत असतो की शिवसेनेने आम्हाला जे बाळकडू दिलेलं आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे बाळकडू दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ही शिकवण दिलेली आहे की समाजातील जो शेवटचा घटक आहे त्या घटकापर्यंत आमचा शिवसैनिक पोचला पाहिजे, आमची पदाधिकारी पोचले पाहिजेत। तेच ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा पद्धतीने आमच्या सर्व शाखा आणि आमचे सर्व लोकप्रतिनिधी हे त्या पद्धतीने कार्यरत आहेत आणि त्या पद्धतीने काम करत आहेत। याचं या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून मला त्यांचा खूप अभिमान आहे। धन्यवाद। लाडकी बहीण पूर्ण जबाबदारी होती अंगणवाडी सेविकांवर आणि लाडकी बहीणचा खूप फायदा झालेला आहे, त्याच्यामुळे महायुतीचं सरकार आलेलं आहे। परत एकदा असं वाटतं की महायुतीची जो महापौर असेल तो BMCचा बनेल। बरोबर। मी आताच या ठिकाणी महाराष्ट्रनगरमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर सांगितलं की या सर्व ज्या अंगणवाडी सेविका आहेत ह्या त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तर ते पूर्ण करतच असतात, त्यांना जे काम दिलेलं आहे ते काम ते करत असतात, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या किंवा महानगरपालिकेच्या ज्या योजना येतात त्या योजनांची घरोघरी माहिती देण्याचं काम देखील
ह्या अंगणवाडी सेविका करत असतात. तसंच आपण जो उल्लेख केला लाडकी बहिणीचा, तर लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गाजली. त्यांचे सर्व त्यांची जे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना अंमलात आणली. त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते आणि भरभरून सर्व लाडक्या बहिणींचा जो उत्साह आणि आनंद आपण सगळ्यांनी पाहिला, त्याचं संपूर्ण श्रेय हे एकनाथ शिंदेसाहेबांना जातं. आणि त्यावेळेला देखील मोठं आकर्षण हे राहिलेलं आहे महायुतीकडे, शिवसेनेकडे, सर्व मतदारांचं. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेला सामोर जात असताना ही लाडकी बहीण योजना जी आहे ती अशाच प्रकारे कार्यरत राहील. आता जाहीर झालेलं आहे की जसं गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या अगोदर त्यांना 2 हप्ते आले होते, 2 महिन्याचे पैसे एकत्र आले होते, तसेच यावर्षी देखील रक्षाबंधनची भेट ही लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून वेळेवर येणार. किती जरी विरोधकांनी वल्गना केल्या किंवा आणखीन काही गोष्टी बोलल्या तरी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ती लाडक्या बहिणींसाठी सुरूच राहणार. धन्यवाद. आज या ठिकाणी शिवसेना शाखा 143च्या वतीनं नगरसेविका ऋतुजा तारी यांच्या पुढाकारानं आजचा हा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सफाई कामगार, अपंग यांना आम्ही छत्री वाटप केलं. विभागात जे काय रंजले गांजले आहेत, आता या आमच्या भगिनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस या घरोघरी जाऊन सर्वे करतात, आरोग्याची माहिती येतात, शिक्षणाची माहिती येतात, महिलांचे काही प्रॉब्लेम आहेत, कुटुंबातील जे अडचणी दूर करण्यासाठी ते सर्व जनतेला मदत करतात. महापालिकेच्या माध्यमातून समजा किंवा शासनाच्या माध्यमातून समजा, तर त्या ठिकाणी त्यांना सो काहीतरी आम्ही एक जास्त मोठं नाही पण छोटी पावसाळी एक छत्री द्यावी अशी या नगरसेविकांना सूचना केली. आणि त्याप्रमाणे आम्ही शाखा प्रमुख नवनाथ मतकर, युवा सेनेचे आमचे सचिन जायभाई, उपशाखा प्रमुख खोत, कार्यालय प्रमुख बागडे आणि आपल्या या महिला समन्वयक काटेताई या सर्वांनी शाखेत विचार केला की बाबा असं आहे आणि या महिलांना आपण छत्री देऊ. आणि त्याप्रमाणे आजचा हा अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी होत असतानाच त्या जयंतीचं औचित्य साधून, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांचं आज पुण्यतिथी आहे, त्याचं औचित्य साधून हा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. आणि निश्चितच ज्या काय महिला राहिल्या असतील त्यांना समाजातील तळागाळातील लाचच्या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आमचा शिवसेनेचा राहील, नगरसेवकांचा, शाखा प्रमुखांचा राहील, शिवसेनेचा राहील. नेहमीच या ठिकाणी आमचे शिवसेने मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे घराघरापर्यंत पोचा, लोकांची कामं करा असे आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही ती कामं करत आहोत. या ठिकाणी आमचे उपनेते माजी खासदार राहुल शेवाळसाहेब यांचं मार्गदर्शन लाभतं, जिल्हा महिला संघटक कामिताई शेवाळे यांचं मार्गदर्शन लाभतं, त्याचप्रमाणे सुनीताताई वैती महिला विभाग संघटक, आमचे विभाग प्रमुख अविनाशजी राणेसाहेब या सर्वांचं जसं मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत आहोत. आणि यापुढे आमची ही वाटचाल चालूच राहणार आहे. लोक काय म्हणतील याला मतं लोकांच्या सोयी सुविधा देणं हे आमचं शिवसेनेचं आद्य कर्तव्य राहील आणि ते आम्ही लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि करत आलेलो आम्ही पुढे बी करणार. नगरसेविकांनी या अगोदर गेली आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या विभागात चांगली कामं केलेली आहेत. इथे इंग्लिश शाळा नव्हती, इंग्लिश शाळा मानकरून पहिली बांधली, त्याचप्रमाणे हॉस्पिटल बांधलं, महिला प्रसूतिगृह, त्याचप्रमाणे सेवरेज लाईन हा महत्त्वाचा विषय होता, गेली 35 वर्ष रखडलेला होता, तो आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून पुरा केला. चिताकामला स्मशानभूमी बांधली, चिताकामला आरोग्य आधार केंद्र बांधलं आणि या आपल्या हायवेखाली टी जंक्शन येथे महाराष्ट्राच्या हायवेखाली उद्यान बांधलं आहे, जे टी जंक्शन उद्यान. या ठिकाणी आज 5 वार्डचे 135, 41, 42, 43, 44 5 वार्डचे आमचे नागरिक आहेत, महिला आहेत, मुलं आहेत, त्या ठिकाणी खेळा बागडायला येतात, हातपाय साफ करायला येतात, आपले विरंगुळा घालण्यासाठी येतात. अशी मोठी गार्डन या ठिकाणी बांधलेली आहे या मुंबईच्या प्रवेशद्वारावरती. असे आशीर्वाद पुढेही आम्हाला मिळत राहतील याची आम्हाला शंका आहे. आणि लोक निश्चित आमच्या शिवसेनेसोबत आहेत, काम करणाऱ्या माणसांसोबत आहेत आणि याची आम्ही पूर्ण खात्री आहे. आणि निश्चितच लोकांचे प्रश्न जे असतील ते आम्ही मार्गी लावणार आहोत. जे कामं या बोगद्याचं कामसुद्धा या ठिकाणी सेवासाच्या माध्यमातून आम्ही तो महापालिकेविषयी लावून धरला आणि या भुयारी मार्गाचं काम करून घेतलं. स्टेशनला स्ट्रीट लाईट नव्हती 30 वर्ष, ती आम्ही स्ट्रीट लाईट लावली. गल्ल्यांची कामं चालू आहेत, रस्ते केलेत, चिताकामाला स्ट्रीट लाईट लावली, महाराष्ट्राच्या पाठी ओम शिवशक्तीमध्ये गणेश मंदिरपर्यंत स्ट्रीट लाईट लावली, रस्ते बनवली. अशी विविध कामं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत आणि पुढेही करणार आहोत. धन्यवाद. होय, निश्चितच आम्हाला खात्री आहे या मुंबईच्या प्रवेशद्वारावरती शिवरायांचा भगवा झेंडा
वारकऱ्यांचा भगवी पताका आणि या मराठ्यांचा हा भगवा झेंडा असा तेवढं ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. इकडची सर्व जनता आमची मराठी जनता असतील, हिंदी भाषिक असतील, उत्तर भारतीय असतील, मुस्लिम समाज असेल, हे सर्व लोक या ठिकाणी एकवटलेले आहेत. त्यांना काम करणारा माणूस पाहिजे. प्रत्येक वेळी इमारतीमध्ये समजा झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर लोक आपले हे सांगतात की साहेब आम्हाला काम करणारा माणसं पाहिजे. पक्ष कोण असो आम्हाला काम करणारा माणसे. कधी हाक मारला तरी इकडे आमचं ही गल्ली साफ झालेलं नाही, आमचं तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शौचालयाचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, जे प्रयत्न आमच्याकडे सांगितले जातात शाखाप्रमाणे आमच्या सांगितलं जातं आमच्याकडे जातात. आम्ही तक्रार वहीमध्ये आमच्या शाखेची वही आहे त्या तक्रारी निवारण करण्याचं काम आम्ही महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून करत असतो आणि आम्ही स्वतःही आमची कामगार लावून त्या ठिकाणी जनतेची सेवा करत असतो.